अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 30 ऑगस्ट 2024, वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका, त्याला शहाणपणा सुद्धा म्हणतात। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा शहरात नवी वस्तीतील मनपा उर्दू शाळेसमोर मुख्य रस्त्यावरून अंमली पदार्थ गांजा घेऊन जात असताना गुन्हे विशेष ATP पथकाने एका इसमास रंगेहात ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडून 2 लाख किमतीचा 10 किलो गांजा जप्त केलाय। अमरावतीचे ATP पथक बडनेरा येथे येऊन कारवाई करते आणि बडनेरा पोलिसांना भनक सुद्धा लागत नाही। यावरून बडनेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत बडनेरा नवी वस्ती परिसरात रेल्वे स्टेशन ते विश्रामगृह या वर्दळीच्या मार्गावर गुरुवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान आरोपी बंडू पुरुषोत्तम वानखेडे राहणार MIDC परिसर हा अंमली पदार्थ गांजाची खेप घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखा विशेष पथकाला मिळाली। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी सीमा दाताडकर, API योगेश इंगळे यांच्यासह अजय गाडेकर, सुधीर गुडदे, उमेश कापडे, गजानन सातंगे या पथकाने कारवाई केली। या कारवाईत आरोपीस 10 किलो गांजाची खेप किंमत 2 लाख रुपये अशा मुद्देमालासह रंगेहात ताब्यात घेतले व NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। बडनेरा शहरात भरवस्तीत आठवडी बाजारातील वर्ली मटक्यावर पडलेल्या छाप्याची बातमीची शाई वाढतही नाही। तोच गुन्हे विशेष ATP पथकाने 2 लाख किमतीचा 10 किलो गांजा हस्तगत केल्याची मोठी कारवाई केली। पेट्रोलिंग कर रहे थे, मेरा स्टाफ साथ में था, हमारे मैम तड़कर मैम हमारे साथ में थे। पेट्रोलिंग करते समय हमें खबरी से एक जानकारी मिली कि भाई रेलवे स्टेशन चौक में एक आरोपी है, जामुनी कलर का शर्ट और काले रंग का पैंट पहना है, काला बुस्कट रंग का, इसका नाम बंडू वानखेड़े है। तो वो गांजे की कोई खेप लेके आया है ऐसा मालूम पड़ा। वो आधार पे हमने जो भी NDPS कानून के तहत जो भी फॉर्मेलिटी है वरिष्ठों को जानकारी देना पड़ता है, तो सब कार्रवाई करके हमने एक ट्रैप लगाया था। ट्रैप लगाने के बाद हमने देखा कि आरोपियों को यहाँ पे स्कूल के सामने जो ये रोड जा रहा है आप देख रहे हैं, मिला था, उसको हमने ताबे में लिया और NDPS कानून के तहत जो भी फॉर्मेलिटी है, कानूनी फॉर्मेलिटी, वो सब पूरी करके अभी हमने गांजा सीजर की कार्रवाई की है। करीब ये जो आप देख रहे हैं 9.995 किलोग्राम गांजा इसमें मिला है हमें। गुन्हे विशेष ATP पथक अमरावतीवरून बडनेरा येथे येऊन वर्दळीच्या रस्त्यावर ही कारवाई करतात आणि बडनेरा पोलिसांना मात्र या गुन्ह्याची साधी भणक सुद्धा लागत नाही। याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे।
एटीपी पथकाने केलेली कारवाई ही बडनेरा पोलिसांना एक प्रकारची चपराकच ठरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। यापूर्वी अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणाऱ्यांवर बडनेरा शहर पोलीस, रेल्वे पोलीस व पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक यांनी कारवाई केली आहे व लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तही केला होता। त्यामुळे गांजा तस्करांचे धागे बडनेरा शहराशी जुळलेले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती व बडनेरा हे गांजा तस्करीचे हब केंद्र होते की काय असेही बोलले जात होते। या तस्करी मागे मुख्य माफिया कोण आहे मात्र एवढ्या कारवाईनंतर सुद्धा समोर आले नाही। हे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच ठरत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्कूल व्हॅन चालक मालकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे। मात्र अमरावती शहरात अनेक स्कूल व्हॅन चालक वाहन कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे। अनेक स्कूल व्हॅन मध्ये GPS नाही तर अग्निशमन यंत्र आढळून आले नाही। अशातच आता अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी उर्मिला पवार यांच्या आदेशाने 22 स्कूल व्हॅन चालक विरोधात धडक कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात अनेक शासकीय सह अनेक नामांकित शाळा असून अमरावती शहरातील हजारो विद्यार्थी स्कूल व्हॅनने ये-जा करीत असतात। अशा स्कूल व्हॅनला सुद्धा विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग कायद्याचे पालन करणे गरजेचे बंधनकारक असते। प्रत्येक स्कूल व्हॅनला GPS, अग्निशमन यंत्र यासोबतच प्राथमिक उपचार केंद्र पेटी असणे अनिवार्य असते। मात्र हल्ली अनेक स्कूल व्हॅन मालक चालक या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे। अशा परिस्थितीत एखाद्या वेळी अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते। अमरावती जिल्ह्यात अनेक स्कूल व्हॅन मालक चालक या नियमाचे पालन करीत आहेत तर अनेक चालक मालक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे। अनेक स्कूल व्हॅनला GPS यासोबतच अग्निशमन यंत्र आणि प्राथमिक उपचार केंद्र पेटी सुद्धा दिसून आली नाही। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेमध्ये स्कूल व्हॅन बाबत नियमावली सुद्धा सादर करण्यात आली आहे। तरी सुद्धा अनेक पालक आपला मुलगा स्कूल व्हॅन मध्ये जात असताना या नियमाची विचारणा करीत नसल्याची माहिती समोर येत आहे। यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांना विचारणा केली असता नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 22 स्कूल व्हॅन विरोधात RTO विभागाने कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली। प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती यांच्या मार्फत सर्वच स्कूल बसेसचं चेकिंगची मोहीम सुरू आहे आणि याच्यामध्ये स्कूल बस नियमावलीचं तिथे उल्लंघन होत आहे अशा वाहनांवरती आमच्या कार्यालयामार्फत कारवाई केली जात असून जवळजवळ आतापर्यंत आम्ही 173 वाहनं तपासली, त्यामध्ये 41 वाहनं दोषित आढळलेले आहेत। त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। तरी माझं प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीतर्फे सर्वांना आवाहन आहे की आपल्या वाहनांची कागदपत्रे सर्व वैध ठेवावी, तसेच स्कूल बस नियमावली विशेषतः स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचं पालन करावं। शहरातील स्कूल व्हॅन तपासणी मोहीम आता प्रादेशिक परिवहन विभागासह वाहतूक पोलीस यंत्रणा नियमित राबविणार का? नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करणार का? हे आता पुन्हा समोर पाहावं लागणार आहे। अमरावती जिल्ह्यात पावसाने दूषित पाणीसह घाणीचे वातावरण पसरले आहे। अशातच मागील 2 महिन्यात अमरावती जिल्ह्यात 918 रुग्ण टायफॉइड आजाराने त्रस्त झाले होते। जून व जुलै महिन्यात 918 टायफॉइड आजाराच्या रुग्णांची माहिती समोर आली आहे। अशात आता सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक वार्ड फुल दिसत आहेत। विदर्भात सर्वत्र गेल्या 3 महिन्यात पावसाने चांगला जोर दाखविला। अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर कुठे ढगफुटीचा प्रकार दिसून आला। अशातच अमरावती जिल्ह्यात सुद्धा दमदार पाऊस झाल्याने दूषित पाणी आणि घाणीच्या साम्राज्याची मोठी अडचण निर्माण झाली होती। यामुळेच दूषित पाणी आणि घाणीच्या साम्राज्याने जून ते जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यात तब्बल 918 नागरिकांना तापाची लागण झाली। यासोबतच याच आजाराने जिल्ह्यातील 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे। 14, 20 ते 21 या वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे। आजही अनेक तालुक्यात अनेक मुले टायफॉइड आजाराने त्रस्त झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा अनेक आजाराने अनेक रुग्ण उपचार घेताना दिसून येत आहेत। काळजी घेण्याचे आवाहन आता आरोग्य प्रशासनाने केले आहे। नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता। तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वी पुतळा उघडण्यात आला होता। शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी
कमी कालावधीत बसवल्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे या प्रकरणाचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन बडनेरा येथे करण्यात आले. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वी पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी कमी कालावधीत बसवल्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे या प्रकरणाचा निषेध कार्यक्रमांचे आयोजन बडनेरा येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक करून हार अर्पण करण्यात आले व महाविकास आघाडीतर्फे मानवंदना देण्यात आली. यानंतर महायुती सरकारचा निषेध करीत घोषणाबाजीही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज जय. यावेळी महाविकास आघाडीचे घटक असलेले काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार अनंत गुढे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी आपल्या प्रतिक्रिया सिटी न्यूज जवळ व्यक्त केल्यात. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिवाजी महाराजांचा जो अपमान ज्या लोकांनी केला, भ्रष्टाचाराने संपूर्णपणे पोखरलेलं हे महाराष्ट्र शासन आहे. प्रत्येक ठिकाणी पण शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतही भ्रष्टाचार करावा इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे. म्हणून अशा या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे जाणते राजे शिवाजी महाराज यांचा जो अपमान झाला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत. माझा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की असं भ्रष्टाचारी सरकार जर तुम्ही हलवलं नाही, हटवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अनागोंदी असा कारभार पूर्ण महाराष्ट्र सुरू होईल आणि महाराष्ट्र शासन हे सगळ्यात बदनाम शासन पूर्ण देशामध्ये होईल. म्हणून मला असं वाटते की सर्व लोकांनी जागृत होऊन महाराजाचा जो अपमान झाला आहे त्याचा बदला घेण्यासाठी यांना 2024च्या निवडणुकामध्ये यांना समूळपणे यांचा खात्मा करावा आणि शिवाजी महाराजाचा जो अपमान झाला त्याचा बदला घ्यावा असं मला वाटतं. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा भ्रष्टाचारामुळे म्हणा जो पुतळा पडलेला आहे त्या पुतळ्याच्या निषेधाच्या करिता महाविकास आघाडीनं सर्वत्रिकडे निषेध नोंदवण्याचं ठरवलं. आज अमरावती शहर, बडनेरा शहरच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आज येथे निषेध म्हणून आम्ही निदर्शने केले. 50-50, 60-60 वर्षापूर्वी उभे केलेले पुतळे आजही जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना जे गड किल्ले निर्माण केले होते ते गड किल्ले आज साबूत आहे. परंतु भारतीय जनता पक्षानं आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 8 महिन्यापूर्वी उभा केलेला रायगड येथील पुतळा आज धाराशिव झाला. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी उभा केलेला छत्रपतीचा पुतळा धाराशिव झाला म्हणजे ते भविष्यात धाराशिव होणार आहे. हे चित्र आता या महाराष्ट्रानं जनतेला दाखवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जी कृती केली ते प्रत्येकच ठिकाणी त्यांचं काम भ्रष्टाचारानं व्यापून गेलं आहे. पूर्ण भ्रष्टाचार झाला. ज्या माणसानं हा पुतळा बनवला, उभा केला त्या आपटेवर अजूनही गुन्हा दाखल होत नाही. ही देखील या महाराष्ट्राची एक प्रकारची शोकांतिका आहे आणि म्हणून आपटेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड पुतळा हा उभा झाला पाहिजे आणि गड किल्ल्याची सुविधा झाली पाहिजे. याच्यासाठी आज बडनेरा या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची मानवंदना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहे. अनेक मुस्लिम बांधव, नव्या वस्तीतले, जुन्या वस्तीतले सगळे या ठिकाणी आहे. आम्ही त्यासाठी या ठिकाणी सर्वजण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन सदर घटनेचा निषेध करीत आहात. मात्र आपल्या या संविधानात्मक पावलांनी सुद्धा सरकारने आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर आपली पुढची भूमिका काय राहील?
नाही, सरकारचं आम्ही सरकारचं आम्हाला माहीत आहे, सरकारचं कोणाचकडे लक्ष नाही. सरकारचं लक्ष फक्त मतदाराकडे आहे. मतदान कसं मिळेल याच्याकडे आहे. त्याच्यामुळे मतदारांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे याचकडे त्यांचं लक्ष आहे. कशाही पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं ठरलं आहे, कोणी मरो काहीही हो, पुतळे कोसळो, आमची सत्ता आली पाहिजे. सत्तेसाठी जगणारी ही माणसं आहे, ही महायुती आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला काही त्यांच्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून आज अमरावतीत युवा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी. 2014 पासून संपूर्ण भारतात भ्रष्टाचाराचे सरकार चालू आहे. राम मंदिर, संसद, विमानतळ असो की संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामातही सरकारने भ्रष्टाचार केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हर मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे छत्रपति का अपमान नहीं चलेगा, नहीं चलेगी, अरे मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, अरे छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. सरकारचं शेत असो, भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, नहीं चलेगा, भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, नहीं चलेगा, भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, नहीं सहेगा हिंदुस्तान. या भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, या भ्रष्टाचारी सरकारचं शेत असो, टक्केवारी सरकारचं शेत असो, टक्केवारी सरकारचं शेत असो. आमची मागणी अशी होती, गेल्या 2014 पासून पूर्ण भारत देशात भ्रष्टाचाराचं सरकार हे चालून राहिलेलं आहे. राम मंदिर असो तिच्यात भ्रष्टाचार, संसद असो तिच्यात भ्रष्टाचार, विमानतळ असो तिच्यात भ्रष्टाचार, आणि महाराष्ट्राचे दैवत, पूर्ण भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा यांनी बांधणी केली तिच्यात पण भ्रष्टाचार. हे भ्रष्टाचारी सरकार कुठपर्यंत आपली मनमानी करेल आणि कितपर्यंत लोकांच्या आणि जनतेच्या भावनांशी खेळेल असा आमचा त्यांना सवाल आहे. आणि ज्यांनी हा पुतळा बांधला त्यांच्यावर कठोर कारवाई करून, त्याला ब्लॅकलिस्टेड करून, त्याच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी, यासाठी युवक काँग्रेस आज मैदानात उतरले. आणि जर याच्यानंतरही जर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन युवक काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर, अमरावती जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात जाऊन करेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ
गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री. कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेगही वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेत. मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता हे उपस्थित होते. देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधकामाचे काम वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही चिंताजनक वाढ आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनात आले आहे. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यामध्ये आता इकॉनॉमिक मॉडेलमध्ये पण 6 एअरबॅग आहेत, इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टम आहे आणि आज ऑटोमोबाईल मध्ये आपली इंडस्ट्री एवढी चांगली आहे की ज्यावेळी मी मंत्री झालो 2014 साली त्यावेळी इंडस्ट्रीचा साईज 7.5 लाख होता आणि आता यावर्षी आपली इंडस्ट्री झाली आहे 22 लाख करोड. आपल्या देशामध्ये आपल्या राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी निघाली आहे. आपल्या देशामध्ये 4.5 करोड लोकांना रोजगार देणारी इंडस्ट्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त विद्यार्थिनींनी भव्य रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला. परिसरात हातात बॅनर, ध्वज घेऊन घोषणा देण्यात आल्या. यावेळी करण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त महाविद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करून क्रीडा खेळातील विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. रॅली विद्यार्थिनींनी हातात बॅनर, ध्वज घेत घोषणा देण्यात आल्या. नमस्कार, मी माधुरी शेंडके, सचिन श्री हनुमान व्यायाम चालक मंडळ. आज 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने श्री हनुमान व्यायाम चालक मंडळाचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे जवळपास 2000 विद्यार्थी
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे। या रॅलीमध्ये ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी मेडल घेऊन आपल्या भारत देशाचं नाव उंचावलं त्यांचे पोस्टर आणि खेळाच्या महत्त्व सांगणारे नारे हे विद्यार्थी देत आहे आणि या निमित्ताने खेळ संस्कृती ही पुढे न्यावी आणि अमरावतीकर नागरिकांनी आपल्या शरीर स्वास्थ्याचा खेळाद्वारे संवर्धन करावं हा उद्देश या रॅलीचा आहे। नमस्कार। रॅली दरम्यान योगा ते चित्तथरारक प्रदर्शन करण्यात आले। आगे बढ़ो, करते रहो। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने अखेर त्रस्त होऊन गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। आगामी दिवसात सणासुदीचे दिवस येत असल्याने याच कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे। सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याची मागणी यावेळी आंदोलनातून करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात साधारणतः 1300 ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र याच कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यांपासून वेतन थकीत आहे। अशामुळे शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या परिवारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। अशातच प्रशासनाने तात्काळ वेतन अदा करण्यात यावे ही मागणी घेऊन शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अमरावती जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला। यावेळी मागील 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे। वेतन असं सांगितलं जाते की आमचे जे आज वेतन होतं तर आपले सरकार सेवा केंद्र जी कंपनी होती त्या कंपनीचं शासनाकडून कंत्राट संपलं आहे आणि जे आमची जी पूर्ण डाटा असते तो डाटा जिल्हा परिषदला जमा असते तरीसुद्धा डाटा जमा असून सुद्धा आम्हाला जे आमचं वेतन आहे जे तुटकं पुंज जे वेतन आहे ते आम्हाला कमीत कमी 25 ते 26 दिवस झाले। आज सणासुदीचे दिवस आहेत, पोळा आहे, रक्षाबंधन आहे, हे असून सुद्धा आम्हाला पैसे जमा झाले नाहीत। किती महिन्याचं एकूण पेमेंट आहे? 3 महिन्याचं माहे मे जून जुलै 3 महिन्याचं पेमेंट बाकी आहे। आता काय भूमिका आहे तुमची? आता आमची ही जी भूमिका आज आम्हाला आजच्या तारखेपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जिल्हा परिषदनं पेमेंट जर टाकलं नाही तर आज आम्ही इथं सुद्धा आज खूप धरणे आंदोलन करणार आणि जोपर्यंत पेमेंट जात नाही खात्यात तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि माननीय शिव साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये न्यावं आणि आमचे जे वेतनाबाबतचे GPFचे आणि जे इतर काही मुद्दे आहेत राहणीमान भत्त्याचे आणि वसुलीच्या अधिकाराचे 19 महिन्याच्या राहणीमान भत्त्याचे सर्व जे आमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्देसूद आमच्यावर म्हणजे हे करावं, चर्चा करावी आणि आम्हाला आमचा पगार आजच्या तारखेत देण्यात यावा। शेवटला किती कर्मचारी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये? आज अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 1300 ते 1400 कर्मचारी आहेत 14 तालुक्या मिळून, पण आज आम्ही जवळजवळ 700 ते 800 कर्मचारी जमलेले आहात आणि अजूनसुद्धा काही प्रवासामध्ये आहेत। येण्या जाण्यास थोडासा अडचण निर्माण होती, त्यामुळे आज जवळजवळ आम्ही 1400 ते 1500 कर्मचारी इथं धडकणार। आपलं नाव आणि पद? माझं नाव मी यशवंत केसरिंगळे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि विभागीय सचिव आणि आमचे मंगेश भाऊ। भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांची पदभरती परस्पर भरल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे। शिक्षण विभागामार्फत गावकऱ्यांना मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेची जाहीर सूचना न देण्यात आल्याने गावकऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत माहिती न दिल्याने मुख्याध्यापिका संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे। मी गजानन श्रीधरपंत धामणकर, सोनारखेडा। ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीबाबत निघालेली योजना आहे मुख्यमंत्री। तर सदर योजनाकरता उमेदवाराची पात्रता अशी होती की उमेदवारांना किमान 18 वर्षे किंवा 35 वर्षे असावी। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार आणि योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत अशी त्याबाबत काही अटी होत्या। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिनिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। म्हणजे प्रत्येक उमेदवाराने ही संकेतस्थळावर नोंदणी केलेली असली ते आवश्यक होतं। आता याच्यात पात्रता अशी होती की आस्थापना उद्योग महाराष्ट्र या योजनेकरता आस्थापना उद्योगासाठी जी पात्रता खालीलप्रमाणे असेल। आस्थापना उद्योग
उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरत असावा. आस्थापना उद्योग आणि कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग संकेतस्थळावर नोंदणी केली असावी. तसेच आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी. नाही त्याबाबत काय झालं की 22 तारखेला आमची मीटिंग झाली आणि लगेच 23 तारखेला गावातील जे बेरोजगार होते त्यांची माहिती मागवण्यात आली. म्हणजे वेळ बिलकुल कमी होता. त्याच्यामुळं मी माझ्या परीनं गावात ती गोष्ट सांगितली आणि जे इच्छुक होते त्यांचे अर्ज मागवले. नाही मुनादी म्हणजे कसं असते एका रातून 22 तारखेला मला ती माहिती कळली. 22 तारखेला जवळपास 5 वाजेपर्यंत आणि लगेच 23 तारखेला माहिती मागितल्यामुळे एका रातून ती परिस्थिती मला मुनादीची परिस्थिती करता आली नाही. मुनादी पण माझ्यातर्फे मी जे गावात ज्यांना माहिती सांगितली त्यांना सांगितली त्यांच्याकडून माहिती घेतली. जे जिल्हा परिषदमध्ये जागा निघाली होती ते तोंडी वगैरे काही दिली नाही, तशीच भरली. काही माहिती नाही, तारीख पण निघून गेलेली आहे. मला आता माहीत पडलेलं आहे, तिच्या अगोदर तर काही माहीत नव्हतं. सर्व तारीख गेल्यानंतर माहीत झालं आहे. शाळेवरून कोणी ग्रामपंचायत म्हणून शाळेवरून कोणी काही सांगितलं नाही, मास्तरने पण सांगितलं नाही. आता आम्ही शिक्षण अधिकारी जाणार आहोत, तिकडे आम्ही तक्रार करणार आहोत. जिल्हा परिषद शाळा सोनाखेडा या ठिकाणी जे जागा होती लेडीज शिक्षकाची ते माहीत न करता मुनादी न देता भरल्या गेली. गावकरी जिल्हा परिषद आपल्या शिक्षणाधिकाऱ्यापाशी जातील, तिथं कंप्लेंट करतील. इथं काहीच माहीत नाही म्हणून शाळा जागा भरली. तर राष्ट्रसंतांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे प्रख्यात गायक पद्मभूषण हरिहरण यांनी दर्शन घेऊन पाहणी केली. या दरम्यान अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून शाल व श्रीफळ व ग्रामगीता देऊन सरचिटणीस जनार्दन पंत बोधे यांनी शाल, श्रीफळ व ग्रामगीता ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हरिहरणला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळी हिंदी व तेलुगू चित्रपट सृष्टीतील प्रख्यात नामवंत गायक हरिहरण यांनी तिवसा तालुक्यातील व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिर व समाधी स्थळी भेट देऊन दर्शन घेतले. गेल्या 2 दिवसांपासून अमरावती शहरात कार्यक्रमानिमित्त आले असता दुपारी 1 वाजताच्या दरम्यान नागपूरच्या दिशेने प्रस्थान करीत असताना गुरुकुंज आश्रमातील राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळी त्यांनी भेट दिली. या दरम्यान अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून त्यांचे शाल व श्रीफळ व ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. संगीत विश्वातील पद्मभूषण नामवंत गायक हरिहरण यांची एकच झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी महासमाधी स्थळी एकच गर्दी केली होती. यावेळी पंडित अतुल कुमार उपाध्याय, तेजस उपाध्याय, डॉक्टर राजारामजी बोथे, संजय देशमुख, अमोल बांबल, अरविंद राठोड, श्रीजय चौहान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. हिंदुस्तान में जब श्री राम मंदिर अवध का जब निर्माण हुआ था, उद्घाटन हुआ था, तब बहुत सारे लोगों ने विरोध किया था. लेकिन मैं चाहती हूँ कि विरोध करने की आवश्यकता क्या है भाई? जिसकी जन्मभूमि है वो उसे प्राप्त हो गई. जब मंदिर टूटा था तब तो किसी ने विरोध नहीं किया था. जब मंदिर बन गया तो अब विरोध जताने लगे. गलत बात है. आप एक अंतिम प्रश्न है, ये जो जातिवाद और ये जो फैल रहा है आजकल जो है, पहले जो भाईचारा था वो नहीं बचा है. आज जो है आज हिंदुत्व के गाने के ऊपर आपके लोग श्रोता झूम उठते, कहीं ना कहीं उनके अंदर हिंदुत्व जाग उठता है, ऐसा कहा जाता है. क्या जी, भाईचारे की बात तो मैं इतना कहना चाहूँगी कि मुझे पहले लगता था कि हाँ भाईचारा है, लेकिन मुझे नहीं लगता कि भाईचारा हमारे देश में है. क्योंकि जब अयोध्या का उद्घाटन हो रहा था उस समय आपने इंटरव्यू देखे, कई राम मंदिर के विरोध में थे. और कुछ भाईचारे, अगर भाईचारा हमारे देश में भी होता तो काशी और मथुरा मुक्त क्यों नहीं? दोनों को मुक्त होना चाहिए था. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता. RRC सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 100 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि X वर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि X हँडल फॉलो करा। आपण WhatsApp वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। WhatsApp नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।